नमस्कार. आता आपण पाहणार आहात कोणत्या शापामुळे पती पत्नी संतुष्ट राहत नाहीत. चला तर पाहूया. भगवान शिव म्हणतात की कोणत्या शापामुळे पती पत्नी कधीही संतुष्ट राहत नाहीत. एकदा माता पार्वती कैलास पर्वतावर रुसून मौन धारण करून बसली होती. त्यांच्या चेहऱ्यावर खोल विचारमग्नता होती. भगवान शिव त्यांना मनवण्याचा प्रयत्न करीत होते, पण माता पार्वतीच्या मनात एक प्रश्न वारंवार येत होता. तेव्हा माता पार्वतीने कळवळून विचारले, स्वामी, मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. असे का होते की बहुतेक पुरुषांना स्त्रियांच्या मनातील गोष्ट समजत नाही? प्रत्येक पुरुष आपल्या पत्नीच्या आवडीच्या वस्तू, तिच्या इच्छा आणि भावना का वारंवार विसरतो? तर दुसरीकडे एक स्त्री आपल्या पतीच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या छोट्या छोट्या गोष्टीही लक्षात ठेवते आणि मनापासून त्याची सेवा करते. हे प्रभू, आपण आदी आणि अनंत आहात. या जगाचे परमेश्वर आहात. आपल्या पासून काहीही लपलेले नाही. कृपया माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या आणि माझ्या मनातील शंका दूर करा. माता पार्वतीचे हे बोलणे ऐकून भगवान शिव मंद हसत म्हणाले, हे गौरी, तू जे सांगत आहेस ते सत्य आहे. बहुतेक पुरुष पत्नीच्या मनातील भावना आणि तिच्या आवडीच्या गोष्टी विसरतात, पण यामागे एक प्राचीन कारण आहे. एका महर्षीचा शाप. आज मी तुला ती कथा सांगतो. राजा दुष्यंत आणि शकुंतला यांची कथा. भगवान शिव पुढे म्हणाले, हे देवी, प्राचीन युगाच्या आरंभाची ही गोष्ट आहे. तेव्हा हस्तिनापूरवर राजा दुष्यंतचे राज्य होते. एकदा राजा दुष्यंत शिकारीसाठी वनात गेला होता. एका हरणाचा पाठलाग करताना तो खूप दूर निघून गेला. सतत धावल्यामुळे त्याला प्रचंड तहान लागली आणि तो एका शांत आश्रमाजवळ पोचला. तो आश्रम महर्षी कण्व यांचा होता. राजा तेथे पोचल्यावर एका ऋषींनी रागाने म्हटले की, राजन, या वनात कोणत्याही प्राण्याची शिकार करणे निषिद्ध आहे. हा महर्षींचा आदेश आहे. राजाने ऋषींच्या शब्दाचा मान राखत शिकार न करण्याचा निर्णय घेतला आणि तो आपल्या रथाकडे परतू लागला. पण ऋषींना राजाबद्दल दया आली आणि त्यांनी त्याला अतिथी म्हणून आश्रमात आमंत्रित केले. राजाने जेव्हा आश्रमात प्रवेश केला तेव्हा त्याच्यासमोर एक अत्यंत सुंदर आणि तेजस्वी युवती प्रकट झाली. तिचे नाव शकुंतला होते. या व्हिडिओत मायावती असे नाव दिले आहे. तिला पाहताच राजा दुष्यंत मोहित झाला. शकुंतलेने राजाचे यथोचित स्वागत केले. राजाने जेव्हा तिला विचारले की तू कोण आहेस, तेव्हा तिने सांगितले की ती महर्षी कण्व यांची कन्या आहे. राजा आश्चर्यचकित झाला, कारण महर्षी तर आजन्म ब्रह्मचारी होते. तेव्हा तिने आपली जन्मकथा सांगितली की ती विश्वामित्र आणि अप्सरा मेनका
यांची कन्या असून महर्षी कण्वांनी तिचे पालन पोषण केले आहे. राजा दुष्यंताने शकुंतलेकडे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. शकुंतला सुरुवातीला घाबरली, पण राजाने तिला सांगितले की क्षत्रिय कन्येला स्वतःचा वर निवडण्याचा अधिकार आहे. त्यानंतर दोघांनी गंधर्व विवाह केला. काही काळ राजाने शकुंतलेसोबत वनात व्यतीत केला, पण शेवटी त्याला राजाची जबाबदारी पार पाडण्यासाठी हस्तिनापूरला जावे लागले. त्याने आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून शकुंतलेला एक सोन्याची अंगठी दिली आणि आश्वासन दिले की लवकरच तो तिला न्यायला येईल. दुर्वासा ऋषींचा शाप. राजा परतत असताना वाटेत महर्षी दुर्वासा यांच्या आश्रमाजवळून गेला. राजा आपल्या पत्नीच्या विचारात इतका मग्न होता की त्याने ऋषींच्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे महर्षी दुर्वासा अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी शाप दिला की राजन, ज्याच्या विचारात तू मला विसरला आहेस तोच तुझ्या सर्वात प्रिय गोष्टीला विसरून जाईल. राजाने ऋषींची क्षमा मागितली. तेव्हा त्यांनी सांगितले की जेव्हा तुला एखादे विशेष चिन्ह प्राप्त होईल तेव्हाच तुझी स्मृती पुन्हा परतेल. तिकडे शकुंतला हस्तिनापूरला निघाली होती. वाटेत एका सरोवरातून पाणी पिताना राजाने दिलेली अंगठी तिच्या हातातून निसटून पाण्यात पडली आणि एका माशाने ती गिळली. जेव्हा ती दरबारात पोचली तेव्हा शापामुळे राजा दुष्यंताने तिला ओळखण्यास पूर्णपणे नकार दिला आणि तिचा अपमान करून तिला दरबारातून बाहेर काढले. स्मृती परतणे आणि मिलन. काही वर्षानंतर एका मच्छीमाराला त्या माशाच्या पोटात ती अंगठी सापडली. ती अंगठी राजापर्यंत पोहोचली. ती हातात घेताच राजाची सर्व स्मृती जागी झाली. त्याला वनातील दिवस, विवाह आणि शकुंतलेची आठवण झाली. तो पश्चातापाने व्याकुळ झाला आणि त्याने शकुंतलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. अनेक वर्षांच्या शोधानंतर राजाला महर्षी काश्यपांच्या आश्रमात एक लहान मुलगा सिंहाच्या पिल्लासोबत खेळताना दिसला. त्या मुलाला पाहताच राजाला त्याच्याबद्दल खूप ओढ वाटली. जेव्हा त्याने मुलाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा दासींनी त्याला इशारा दिला की या मुलाला स्पर्श केल्यास तू भस्म होशील, कारण या मुलाला फक्त आणि फक्त त्याचे वडीलच स्पर्श करू शकतात. पण राजाने स्पर्श करताच काहीही झाले नाही. उलट मुलाच्या हाताला बांधलेला काळा दोरा खाली पडला. हे पाहून सर्वांना समजले की हाच या मुलाचा खरा पिता आहे. त्यानंतर राजा दुष्यंत आणि शकुंतलेचे पुनर्मिलन झाले. तो तेजस्वी मुलगा म्हणजेच भरत, ज्याच्या नावावरून आपल्या देशाचे नाव भारतवर्ष पडले. भगवान शिवांचा संदेश कथा पूर्ण झाल्यावर भगवान शिव म्हणाले, हे गौरी, याच शापामुळे
पुरुषांना स्मृती दोषाचा प्रभाव जाणवतो. म्हणूनच पत्नीने पतीला या गोष्टीसाठी क्षमा करावी आणि प्रेमाने आपली बाजू सांगावी. पती पत्नीमधील विश्वास आणि स्मृतीच प्रेमाला जिवंत ठेवतात. जे जोडपे श्रद्धेने माझी पूजा करतात, मी त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर करतो. भगवान शंकराची ही अमृतवाणी ऐकून माता पार्वती संतुष्ट झाली आणि तिने त्याचे आभार मानले. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सखोल आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.